नमस्कार, मी प्रियंका तेंडोलकर, म्हणजेच तुमची नावडती प्रिया, ठरलं तर मगमधली. मी कशी दिसते बाय द वे? कसं दिसतोय माझा गेटअप? तर मी आज एवढी सजले आहे कारण आज आहे माझी मेहंदी. आज मेहंदीसाठी मी एवढी सजले आणि कोणासोबत आहे तर अर्थात माझा लाडका अर्जुन. पण काळजी करू नका, काही ना काहीतरी ट्विस्ट अँड टर्न्स येणार आहे, तुम्हाला बघायला मजा येणार आहे आणि तुम्ही अजिबात निराश होणार नाही, त्याची खात्री देते मी प्रियंका म्हणून. प्रियाचं स्वप्न पूर्ण होतं आहे कारण अर्जुनसोबत आता तुझं लग्नसुद्धा होणार आहे. सो प्रिया म्हणून तू किती एक्सायटेड आहेस या सगळ्या म्हणजे विधी करायला? आता मेहंदी आहे, संगीत असेल, देन त्याच्यानंतर हळद असेल आणि लग्न असेल, काय सांगशील? भयंकर एक्सायटेड आणि घाबरली असं नाही म्हणणार, पण खूप कॉन्शियस आहे, खूप टेन्शन आहे कारण ॲज यू सी मला भीती वाटते की माझं आणि अर्जुनचंच लग्न व्हायला हवं, त्याच्यामध्ये सायली कुठेही येता कामा नये आणि तिला थांबवण्याचे मी खूप प्रयत्न करणार आहे. पण नाही माहिती, मी एक्सायटेड नक्की आहे कारण फायनली 2 वर्षांनी माझं स्वप्न पूर्ण होणार आहे. मी त्या मुलाशी लग्न करणार आहे ज्याच्याशी लग्न करायला मी इतके दिवस त्याच्या मागे लागले होते, पार प्रत्येक गोष्ट करून बघितली. अर्थात त्याच्याशी लग्न केल्यावर त्याची प्रॉपर्टीही माझ्या नावावर होणार आहे. सो अशा खूप गोष्टी आहेत. शिवाय मी सायलीला हरवेन याचा जास्त आनंद आहे. हे गुपित जे आता तू सिक्रेट सगळ्या ठेवलेत त्या लवकरच बाहेर पडू शकतात का या लग्नाच्या गडबडीमध्ये? काय वाटतं ॲज अ प्रिया, रिअल लाईफ म्हणून तुला काय वाटतं? नाही, अजिबात मी काही सांगणार नाही आहे. तुम्ही हे जे काही येऊन सतत एक पुढे काय होणार आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात, आता मी काहीच सांगणार नाही आहे कारण अर्थात ते गुपित असणार आहे. पण हो, मी प्रियंका म्हणून हे सांगू शकते की सगळं प्रेक्षकांच्या मर्जीनुसार होणार आहे. त्यांना जे जे वाटतं आहे अर्जुन सायलीच्या बाबतीत, प्रियाच्या बाबतीत, त्या प्रत्येक गोष्ट म्हणतो ना, त्या प्रत्येक वेळेला असं हे होणार आहे की प्रेक्षक जिंकणार आहेत, अर्जुन सायली जिंकणार आहेत आणि अर्थात प्रिया हरणार आहे. पण प्रिया कशी हरते आणि अर्जुन सायली कसे जिंकतात हे बघायला तुम्हाला लागेल आणि त्याच्यासाठी मग मेहंदी असू देत, संगीत असू देत, हळद असू देत, लग्न असू देत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एन्जॉय करायच्या आहेत. बरं प्रियंका, प्रियाची मेहंदी आहे पण अजून मेहंदी लागलेली नाही आहे. लागणार, सगळं लागणार कारण आमच्याकडे मेहंदी घेऊन आला आहे अद्वैत, म्हणजे आपला लक्ष्मीच्या पावलांनी मधला अद्वैत. सो आता तो मेहंदी एवढा घेऊन आलो आहे म्हटल्यावरती ती मेहंदी तर हातावरती चढणार आहे. ती रंगते की नाही रंगत ते माहीत नाही. नक्कीच आम्हाला तुझ्या हातावरती मेहंदी रंगलेली आवडेलच, रिअल लाईफमध्ये आणि रिअल लाईफमध्ये सुद्धा. सो प्रियंका, हा लुक आईबाबांना पाठवला आहेस का? नाही, अजिबात नाही. कशाला, ते बघतील डिरेक्ट टेलिकास्टमध्ये. उगाच मला कोणाचेही होप्स वाढवून ठेवायचे नाही आहेत. माझा पुढचा प्रश्न तोच होता की या गेटअपमध्ये बघितल्यानंतर पुढची बोलणी यावर्षी यंदा कर्तव्य आहे का? नाही, 2025 डेफिनेटली नाही, यावर्षी वगैरे नाही, अजिबात नाही. नाही, ती बातमी जेव्हा येईल तेव्हा येईल, मी सांगेन तुम्हाला आणि ते तुम्हाला कळेलच. पण नाही, या सध्या तरी मी हे खोटं जे आपण सिरियल शूटमधलं लग्न असतं ते मी सगळं एन्जॉय करणार आहे. मला तर वाटतं मी हे करून इतकी थकेन की माझी इच्छा मरून जाईल खरं लग्न करायची. इतकं ते सजून मला आत्ताच वाटायला लागले. हा पहिलाच गेटअप आहे. पण नाही, आमची कॉस्ट्युमची टीम असू देत, आमची डिरेक्शन टीम असू देत, खूप मेहनत घेत आहेत प्रत्येक लुकवरती आणि म्हणजे अगदी तुम्ही बघू शकता हिरवा रंग वगैरे आणि असं. पण छान वाटतं आहे, मजा येते करताना. आणि आमचे डिरेक्टर सर आहेत जे म्हणतो ना की एक फुलवण्याचा फुलवण्याचा प्रयत्न करतात. सो डेफिनेटली आम्हाला करायला मजा येते, तुम्हाला पाहायलाही नक्की मजा येणार. नाही, मी कधीच नाही केलं आहे लग्नाचा, नाही मी कधीच नाही केलं आहे. काय म्हणतात खोटं शूटिंगमधलं लग्न, ते मी आत्ता पहिल्यांदा करणार आहे ह्या सिरियलमध्ये. पण डेफिनेटली मी अनुभव खूप ॲक्टर्सचे ऐकलेले आहेत की किती दमायला होतं आणि किती टायरिंग आणि सगळं असतं. पण मला असं वाटतं की शूट करणं किंवा अभिनय करणं ही माझी आवड असल्याकारणाने मी तशी दमणार नाही आहे. भले काय म्हणतात त्याला, असं थकलो तरी हा ग्लो आणि ही एनर्जी
प्रत्येक ॲक्टरमध्ये तुम्हाला इथे पाहायला मिळेल. बरं, लग्नाचा माहोल सुरू आहे. सो काय सांगशील तुझ्या आठवणीतला एखादा लग्नाचा असा किस्सा आहे का कोणाच्या मैत्रिणीच्या किंवा कुठेतरी लग्नाला गेलेस आणि असं काही किस्सा घडला? माझ्या बेस्ट फ्रेंडचं लग्न गेल्या वर्षी झालं मेमध्ये. मी तिचं लग्न माझं लग्न असल्यासारखं खूप एन्जॉय केलं. मी तिची म्हणजे काय म्हणतो त्याला खऱ्या अर्थाने ब्राईड्समेड होते, कारण मी ती म्हणजे अगदी तिचा पदर धरण्यापासून पार तिचं सगळं करण्यापर्यंत मी होते आणि मी ती फेज एन्जॉय केली. मला खूप छान वाटतं की आपण सेम वयाचे असतो आणि आपल्या एका खूप जवळच्या मैत्रिणीचं लग्न होतं. सो आत्ता ती अमेरिकेला आहे. सो आय मिस यू शुभांगी. तू हा व्हिडिओ पाहत असशील तर मला खूप आठवण येते तुझी. पण त्या सगळ्या ते 2 दिवस जे आम्ही साजरे केले तिच्या लग्नासाठी, त्या खूप छान आठवणी होत्या आणि त्या आयुष्यभर राहणार आहेत माझ्याकडे. जो ट्रॅक चालू आहे, सो तू सुभेदारांच्या घरामध्ये आहेस, तुला काही असे वेगळे कॉम्प्लिमेंट मिळतात का किंवा असे कमेंटमध्ये काही येतात का जेव्हा प्रोमो वगैरे आउट होतात? काही असं वेगळ्या आठवणी किंवा असं वाचलेलं तुझ्या लक्षात राहिलेलं? सध्या मला फक्त शिव्याच पडत आहेत. त्यांना नाही बघायचं आहे मला सुभेदारांच्या घरी, पण मी काय करू? हे माझं काम आहे आणि मी खूप एन्जॉय करते इथे काम करणं, सगळ्यांसोबत काम करणं. स्पेशली पूर्णाजीसोबत इतकी सिनियर ॲक्ट्रेस आहे पण झिरो ॲटिट्यूड. म्हणजे खूप खूप म्हणजे खूप मजा येते. एखाद्या लहान मुलीबरोबर आपण सीन करू तेव्हा कसं तिला सांभाळावं लागतं ना लहान मुलांना, तसं तिला सांभाळून वगैरे आणि आम्ही खूप मजा करत खूप हसत सीन करतो. सो डेफिनेटली इट इज फन. बट एक नक्की की मी जुईला खूप मिस करते इथे प्रियांका म्हणून, कारण जेव्हा जेव्हा मी इथे यायचे सीनसाठी तेव्हा तीही असायची. सो तिचं आणि माझं बॉन्डिंग पहिल्या दिवसापासून आहे. सो मी तिला नक्की मिस करते. नक्कीच. माझा पुढचा प्रश्न तोच होता, कारण की पहिले तुझे सीन लागायचे, या घरात जास्त सीन नसायचे आणि आता कंटिन्यू आहेत. हो. सो काही वेगळं शिकायला मिळतं यांच्याकडून. आणि काय सांगशील की आताच तू सांगितलंस की जुई आता तू तिला मिस करतेस. जर जुई आता या क्षणी इथे असली असती तर तुला काय कॉम्प्लिमेंट दिली असती या लुकमध्ये बघून? पियू किती सुंदर दिसतेस तू असं. आणि म्हणजे ती अजिबात तशी नाही आहे की तीच सुंदर दिसावी वगैरे असं काही तिचं काहीच असं म्हणणं नसतं. ती मी जर काही ब्लश ऑन लावलं नसेल काय असेल, लाव ना ती ब्लश ऑन लाव, मी देऊ का तुला, मग हे कर ते कर. म्हणजे ती आमच्याकडच्या सगळ्याच बायका एकमेकांना तितकीच मदत करतात की सगळ्या बायका छान दिसायला हव्या. सिरियलमधल्या सगळ्या लोकांनी प्रेम करावं असं त्यांची इच्छा असते. आणि डेफिनेटली म्हणूनच मला वाटतं की ही एक टीम म्हणून तुम्ही आमच्या मोनिकाचं डोहाळे जेवण पाहिलंच असेल तर त्याच्यात तुम्हाला कळलं असेल की सगळ्या बायका एकत्र आहे. आणि मला वाटतं ज्या घरात बायका एकत्र असतात ते घर कायम आनंदी राहणार आहे. हे तुम्ही तुमच्या घरीसुद्धा मिस करत असाल कदाचित ही गोष्ट. पण डेफिनेटली आमच्याकडे सगळे खूप छान आहेत. ओके. शिकायला असं नाही, कारण मी आधीपासूनच यांच्यासोबत काम करते आहे. बट डेफिनेटली मला असं वाटतं की कुठल्याही व्यक्तीकडून आपण शिकत राहायलाच हवं आणि ऑब्झर्व करत राहायला हवं. तर प्रत्येकाची अभिनय करण्याची पद्धत वगैरे आपण शिकून आणि प्रत्येक हे करून मला वाटतं की शिकत पण असतोच. ह्या घरात असू नाही तर अगदी मी तुझ्याकडूनही 4 गोष्टी शिकत असते. सो ती तर प्रोसेस सुरूच आहे. प्रियाची मेहंदी आहे आणि लग्नसुद्धा लवकरच होणार आहे. सो तुझ्या आवडत्या प्रेक्षकांना इन्व्हिटेशन होऊन जाऊ दे तुझ्या लग्नाचं. मी सर्व प्रेक्षकांना विनंती करते की तुमची इच्छा नसली तरी प्लीज माझ्या मेहंदीला या, माझ्या हळदीला या, माझ्या लग्नाला या, माझ्या संगीतला या. कारण तिथे तुम्हाला जे अपेक्षित आहे, जे आवडणार आहे ते सगळं पाहायला मिळणार आहे. तुम्ही मला खूप शिव्या घालणार, तर शिव्या घालायला का असेनात पण नक्की या.